बारामती तालुक्यातील सांगवी गावातून एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे। टेबल पंख्याच्या तारेच्या विद्युत प्रवाह लोखंडी खाटेला लागल्यानं झोपेत असलेल्या पती पत्नीचा करुण अंत झाला। नवनाथ रामा पवार वय वर्ष 40 आणि संगीता नवनाथ पवार वय वर्ष 38 अशी या मृत दाम्पत्याची नावे आहेत। या अत्यंत दुःखद घटनेनं संपूर्ण परिवारात शोकाकुल पसरली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नवनाथ आणि संगीता हे दोघे 1 एप्रिलच्या रात्री 10:30च्या सुमारास जेवण आटपून झोपले होते। त्याच रात्री वीज पुरवठा खंडित झाला होता आणि मध्यरात्री 12 वाजेच्या आसपास पुन्हा वीज आली। त्याच वेळी टेबल पंख्याच्या तारेला शॉर्ट सर्किट झाला आणि तार जळून त्याचा विद्युत प्रवाह लोखंडी खाट्यापर्यंत पोहोचला। यामुळे झोपेत असलेल्या या जोडप्याचा जागीच मृत्यू झालाय। या अपघातानं गावकऱ्यांमध्ये तीव्र दुःखाचे वातावरण पसरले आहे। नवनाथ पवार यांच्या कुटुंबियांनी माळेगाव पोलीस ठाण्यात याबाबत माहिती दिली। पोलिसांनी या प्रकरणात तपास सुरू केला आहे। रात्री जेवणानंतर हे जोडपे निश्चितपणे झोपले होते, पण त्यांच्या नशिबी काय वाढून ठेवलं याची त्यांना कल्पना नव्हती। दुसऱ्या दिवशी सकाळी ही धक्कादायक बातमी समजताच परिवारात एकच खळबळ उडाली। ही घटना घडण्यापूर्वी वीज पुरवठा खंडित झाला होता आणि पुन्हा सुरू झाल्यानंतर पंख्याच्या तारेच्या शॉर्ट सर्किटमुळे त्यांचा मृत्यू झाला। या दुर्दैवी घटनेनं सर्वांनाच मोठा धक्का बसलाय।